अमित शहाबरोबर बैठक झाली दादा. अमित शहाबरोबर अरे एकाने बोलायला साहेब काय अरे एकाने बोलायला मी गाडीत बसून निघून जायला. दादा अमित शहाबरोबर बैठक झाली त्यावेळी लोकसभा मतदारसंघातील देखील आढावा घेण्यात आला. तुमचं भरभरून कौतुक केलं. मात्र ऐक ना बाबा, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी अजितदादांना देण्यात आली आहे. माझं काय ऐक ना, माझी तुला विनंती आहे की हे मी चॅनललाच बघितलं त्यांची आमची काय चर्चा झाली. कारण एका चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब पोहोचले नव्हते, मी एकनाथराव शिंदे आणि अमितभाई होते. आणि दुसऱ्या दिवशीच्या चर्चेत 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री आणि अमितभाई होते. त्याच्यावर ती चर्चा आमची महायुतीच्या संदर्भामध्ये थोडी चर्चा झाली, परंतु जास्त चर्चा आपले 80,000 कोटीचे प्रकल्प केंद्राच्या पैशातून तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे चाललेले आहेत. त्याच्यामध्ये विमानतळ असेल, नॅशनल हायवे असतील किंवा रेल्वे स्टेशन्स असतील किंवा रेल्वे लाईन असतील, असे वेगवेगळे जे प्रकल्प आहेत त्याबद्दलची चर्चा त्या ठिकाणी. मेट्रोच्या बद्दल काय झालं, पाठीमागच्या काळामध्ये मुंबईच्या मेट्रोला 20% कॉर्पोरेशन, 20% राज्य सरकार, 10% वित्तीय संस्था, नाही 20% केंद्र सरकार, 20% राज्य सरकार, 10% कॉर्पोरेशन आणि 50% वित्तीय संस्था, असं झालं नाही. MMRDने सगळे पैसे स्वतः लावले. आपण त्यांना अशी विनंती केली की साहेब आम्ही 20% आमचा हिस्सा MMRDला देतो, तुम्ही केंद्राचा 20% हिस्सा द्या. असं जर दिलं तर समजा लाख कोटीचे प्रोजेक्ट असतील तर 40,000 कोटी ह्या पद्धतीनं तिथं जमा होतील आणि मुंबईच्या कामांना अधिक गती देण्याच्या करता त्या पैशाची मदत होईल. अशा प्रकारची वेगवेगळी चर्चा झाली. कारण आज देश पातळीवर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे सरकार काम करतंय ते स्वतः ते पंतप्रधान आहेत, ते अंतिम निर्णय घेतातच, परंतु त्यांच्यानंतर जर कोण निर्णय घेण्याच्या संदर्भातले अधिकार आहेत तर ते अमितभाईंना आहेत आणि म्हणून आपण त्याच्याशी अशी अजिबात चर्चा नाही. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही कुठल्या दबावाला माझे आमदार घाबरणार नाहीत, काही करणार नाहीत. आम्ही आमचा परिवार आणि आमचा पक्ष हे कसं व्यवस्थित ठेवायचं तुम्ही काहीही काळजी करू नका. हे दादांत खोटं आहे. जयंत पाटील साहेब काल पवार साहेबांच्याकडे होते, त्याच्या आदल्या दिवशी देखील जयंत पाटील साहेब पवार साहेबांच्याकडे होते आणि जर उद्या भेटले असतील तर सांगितलं असतं ना की भेटले, पण ते भेटलेच नाही. तर कारण नसताना बातम्या कशा करता बिनबुड्याच्या आधार काही काडीचा आधार नसणाऱ्या चालवतात हे मलाही कळलेलं नाही. मी भेटलो नाहीच ना, मी कधी भेटलो नाही, मी भेटलोच नाही ना, मी प्रवेश केल्यावरच भेटलो. मला आता त्यांचं मी काही मनकवडा नाहीये, त्याच्यामुळे त्यांचं ते सांगतील रे बाबा. दादा नाना पटोले यांनी इच्छा बोलून दाखवली, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल पुन्हा, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. दादा म्हाडाच्या मुंबईतील सदनिका अजून कुणाला आवडणार नाही. जे वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते काम करत असतात प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं, प्रत्येकाचं काही ना काही उद्दिष्ट असतं. त्या पद्धतीनं प्रत्येक जण काम करत असतात. कुणाचं आमदार होण्याचं, खासदार होण्याचं, राज्यमंत्री होण्याचं, मंत्री होण्याचं, उपमुख्यमंत्री होण्याचं, मुख्यमंत्री होण्याचं, एक नॅशनल लीडर होण्याचं, असं वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तसं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. अरे कितीदा आता काय स्टॅम्पवर लिहून देऊ काय, 50 वेळा तेच चाललंय.